फायनल मॅच नंतर पुणेकरांना थोडीशी निराशा या ठिकाणी आली आहे, कारण की शेवटी मॅच एवढी टफ झालेली होती, असं वाटत होतं की नक्कीच पुणे आता जिंकणार आहे। चौकांमध्ये मुलं या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली होती, जल्लोष करायला सुरुवात झालेली होती। आता मी या ठिकाणी गुडलक चौकामध्ये आहे। काय सांगशील, पुणे आज कुठेतरी कमी पडली, कुठं कमी पडली? पहिली गोष्ट अशी की मी स्वतः क्रिकेट प्लेअर आहे आणि पुणे आणि मुंबई म्हणजे तर महाराष्ट्र डर्बी मॅच, आणि आमच्या घरात माझा छोटा भाऊ तो मुंबईला सपोर्ट करत होता आणि मी पुण्याला सपोर्ट करत होता। तर आमच्याकडे एक वेगळाच वातावरण निर्माण झालं होता। विकेट पडली की तो वरडायचा, सिक्स मारले की मी वरडायचो, अशी मॅच होती। पण शेवटी खेळ असतो, क्रिकेट आहे, याला काही करू शकत नाही। आणि असं म्हणतात की क्रिकेट ही अनिश्चितता खेळ आहे, त्यामुळे आता 1 रन असो किंवा 10 रन जितली तर मुंबई, पण आम्हाला गर्व आहे की पुणेकर असल्याचा। पुणेकरची टीम एवढी स्ट्रॉंग नसताना पुणेकर फायनलपर्यंत येते, हे आम्हाला गर्व आहे। तर या गर्व आहे पुणेकरांनी, जरी 1 रननी हरली असली तरी म्हणजे टफ या ठिकाणी मॅच त्यांनी दिलेली आहे। काय सांगशील, कुठं आज आपण कमी पडलो थोडं? मला तर असं वाटतंय की मुंबईकर आणि पुणेकरांमध्ये काही फरक नाहीये। जो आहे तो डिस्टन्स तो कमीत कमी एक 100-150 किलोमीटर मधला आहे। पण मी स्वतः पुणेकरांचा समर्थक असल्यामुळे मला तरी असं वाटत होतं की पुणे आज जिंकावी, पण नाईलाजाने 1-2 रनांमुळे हारलो। मला सॅड फील होतंय की आम्ही एवढं वेळ घालून पुण्याची मॅच बघत होतो की आम्हाला वाटलं पुणे जिंकन, पण असं काही झालं नाही। ते मुंबईवाल्यांनी पण प्रेशर दिला पुणेवाल्यांवर। थोडक्यात मॅच गेली एकदम। शेवटी पुणे असू या मुंबई, शेवटी महाराष्ट्रातच कप आलेला आहे।